आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। निलंग्यामध्ये 3 तर्फे निवडणूक चालू आहे। भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि उपाटा यामध्ये तुम्ही 6 मध्ये थांबलात। यामध्ये जनतेचे काय प्रश्न आहेत आणि आतापर्यंत काय तुम्ही सोडवलं? जनतेचे प्रश्न म्हणजे तसे भरपूर आहेत, पण आतापर्यंत ज्या काही शासकीय योजना असतील, ज्या काही म्हणजे मूलभूत सुविधांचे प्रश्न असतील, त्या प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही ते प्रयत्न सदैव आमचे कायम सोडवण्यासाठीच असतील। आणि आम्ही अगोदर मी तरी जनतेलाच विचारणार आहे की नेमकी तुमची पहिल्यांदा सोडवण्याची समस्या काय, आणि त्यांनी जी समस्या अगोदर सांगतील ती समस्या मी पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न करेन। जनता तुम्हालाच का निवडून द्यावी? जनता आम्हालाच का निवडून द्यावी हा खूप संदिग्ध प्रश्न आहे, पण एक सुशिक्षित उमेदवार आणि त्यांच्या समस्या माझ्या समस्या आहेत, कारण मी त्याच प्रभागात राहते। त्यामुळे जनतेला जर आपल्या समस्या सोडवण्याचं सामर्थ्य आपल्याच हातात जर आलं तर लोकांच्याकडे जाण्याची गरज कमी पडेल। त्यामुळे मला जनतेला आव्हान करायचं आहे की आपल्याच माणसाला तुम्ही एक संधी द्यावी आणि निवडून द्यावं, असं मी सगळ्यांना विनंती करणार। या अगोदर आपल्या इथे निलंगा नगर परिषदमध्ये सत्ता पण बीजेपीची होती आणि ह्या अगोदर काय काय विकास कामं झाले, काय राहिलेत त्याकडे कसं पाहता? बीजेपीची सत्ता आल्यापासून खूप विकासाची कामं झालेली आहेत आणि यापुढेही ते होणार आहेत। पाणी पुरवठ्याचं जर बघितलं, अगोदर जी डोक्यावर घागर कमरेवरती घागर होती ती आता पूर्णपणे महिलांची उतरलेली आहे। 1 दिवसाआड पाणी सगळ्यांना घरपोच पोहोचत आहे। ज्या काही शासकीय सुविधा आहेत त्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी बीजेपी सरकार सदैव तत्पर आहे आणि बरेच प्रश्न जे सामान्य नागरिकांचे असतात मूलभूत सुविधांचे, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची योजना आहे लाडकी बहीण योजना। त्या सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न बीजेपी सरकारनं केलेला आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही काय अजेंडा घेऊन तुम्ही जनतेपर्यंत उतरणार? येणाऱ्या काळामध्ये तसं पाहायला गेलं तर ज्या महत्त्वाच्या समस्या आहेत, ज्या अगोदरच्या प्रलंबित आहेत, त्या समस्या आम्ही प्रलंबित कोणत्या आहेत असं तुम्हाला वाटतं? आता माझ्या प्रभागामध्ये तर म्हणजे थोड्याफार जागेच्या संदर्भातल्या आहेत, कारण तिथली इनामी जमीन आहे। त्या संदर्भातल्या समस्या मी अगोदर सोडवण्याचा प्रयत्न करेन। कोणता अजेंडा घेऊन तुम्ही जनतेसमोर जाता? यहाँ पे भैया साहेब यहाँ पे भारतीय जनता पार्टी के आमदार हैं, लेकिन यहाँ पे 200-300 कोटी के काम यहाँ पे निलंगा में करे उन्होंने और आगे करने वाले हैं। यहाँ पे कभी उन्होंने जातिवाद, कभी एक दूसरे को ये कुछ ऐसा नहीं होता हमारे पास, दंगल ये वो जातिवाद नहीं होता। और हमारे पास भाई यहाँ पे निलंगा में अभी तक कांग्रेस की सरकार नगर पालिका में थी, यहाँ पे एक भी शादी खाना, एक भी घरकुल हमारे मुसलमानों को यहाँ पे नहीं दिए थे। भैया साहब हाँ ईदगाह में 2 शादी खाने बना को दिए, या दादा पीर भी बना को दिए, और सबका विकास पीरपाशा दरगाह का विकास, सबका विकास साथ में लेके करते उन्होंने। असं चर्चेला जाते की स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी या निलंग्याचा विकास केलेला आहे असं मानलं जातं। त्याच्याकडे तुम्ही काय बघता, कसं बघता? दादासाहेब भी भरपूर विकास केलेले आहेत, नंतर भैयासाहेब भी विकास करायले आहेत। पाण्याची योजना पहिले पाणी 8 दिवसाला एकदा भेटत होतं, आता 1 दिवसाआड फुल पाणी भेटत आहे। भरपूर पाण्याची काही अडचण नाही। रोड नाल्याची काय आमच्यापाशी प्रभाग 6 मध्ये नाल्याचं 70% काम झालेलं आहे। रोडाचं बी काम होणार होतं, परंतु वक्फ बोर्डाची जागा असल्यामुळे काही लोक तिथं अर्ज घाटलते नगरपालिकेला आणि वक्फ बोर्डाला इथं रोडाचे कामं होणे, ही होणे, लाईट देऊने म्हणून हिच्यासाठी हे काम पेंटिंग पडलं। जनतेने तुम्हाला का स्वीकारावं? जनतेने आम्हाला विकास केलो आम्ही म्हणून स्वीकारावं। निलंग्यात विकास केलेले आहेत भैया, आणि पुढे आम्ही इनामी जागा जे आहे दादापीरची आहे आणि वरची तिथं नगरपालिका आमची आल्यावर भैयाला सांगून ठराव पास करून इथं घरकुल योजना आणि 8चा उतारा ही केंद्रात राज्यात आमची सरकार असल्यामुळे
हे आम्ही करू शकतो. आत्तापर्यंत ही भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. आता तुम्हाला असं काय वाटतं की इथं आणखी विकास करायचा राहिला आहे, असं कोणतं काय वाटतं? मागे 16 ते 21मध्ये नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती, पण अचानक 2019मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. आम्हाला काम करण्याची त्यावेळेस 3 वर्ष संधी मिळाली. 19मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यावेळी त्याच्या आधी आम्ही पाणी पुरवठ्याच्या योजनेची हर घर नल योजना पूर्ण केली होती. ती आता त्याला जवळपास 5 वर्ष झालं, 1 दिवसाआड आमच्या इथं पाणी येतं. पण त्यावेळी जे खोदकाम झालं होतं त्याच्यासाठी आम्ही रस्त्यासाठी 72 कोटी रुपयाचे फंड आमचे मंजूर होते. महाविकास आघाडीचे सरकार आलं, पालकमंत्री आदरणीय अमित भैया झाले, त्यांनी आम्हाला NOC दिलं नाही. त्यावेळेस आमचे कामं पेंडिंग पडले. त्याच्यामुळं ते थोडं राहिलेलं आहे. त्याची आम्ही मागणी केलेली आहे. ते परत फंड येतील, ते कामं होतील आणि आम्ही ते पूर्ण करू.